इष्टिका चिती, है ना, त्याला आपण हिंदीत म्हणतो घनाक आणि त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो आपण क्युबॉइड, है ना, क्युबॉइड. आता आपल्याला माहित आहे की अशा पद्धतीनं दिसणारी जी आकृती आहे तिला आपण काय म्हणतो, इष्टिका चिती. म्हणजे ह्या पद्धतीची जी आकृती आहे तिला म्हणतो आपण इष्टिका चिती. या आकृतीत लांबी, रुंदी आणि उंची असते. ठीक आहे. मग ज्या आकृतीला लांबी, रुंदी आणि उंची तिला म्हणतो आपण इष्टिका चिती. ओके. ठीक. मग आता या इष्टिका चितीत, है ना, मग इष्टिका चितीला आपल्याला माहित आहे की इष्टिका चितीला किती पृष्ठे असते, मग 6 पृष्ठे, है ना. इष्टिका चितीला 6 पृष्ठे असतात. म्हणजे लक्ष द्यायचं पहा, हा जो समोर दिसत आहे फ्रंटला हा एक, याच्या माग असेल 2, हा इकडून जो दिसत आहे हा 3, हा इकडचा 4, एक वरचा 5 आणि एक खालचा 6, है ना. कारण इष्टिका चिती अशा स्वरूपाची असेल ना, है ना, अशा स्वरूपाची आकृती, है ना, तिला म्हणतो आपण इष्टिका चिती. हिला किती पृष्ठ आहे, 6, है ना. आता याचे समोरासमोरचे पृष्ठ जे असते ना ते कसे असेल, समान. पृष्ठे म्हटलं आपण, बाजू नाही म्हटलं, याला बाजू म्हणतो आपण, ही एक बाजू झाली, है ना. ठीक. आपण पृष्ठ म्हणत आहे म्हणजे हे जे दिसत आहे पूर्ण याला पृष्ठ, एक त्याच्या मागचं पृष्ठ, है ना, असे 6 पृष्ठे असते, साइड्स, है ना. ठीक. चालेल. आता साहजिक आहे इष्टिका चिती नावाच्या युनिटला सगळ्यात पहिले काय असेल याला, तर आपण असं म्हणू इष्टिका चितीला काय असेल, घनफळ. कारण इष्टिका चितीचं काय काढायला लागल, घनफळ. भूमितीचा आत्मा म्हणजे फॉर्म्युले. ठीक आहे. भूमितीचा आत्माच फॉर्म्युला आहे. तो आत्माच नसेल तर भूमिती नाही. लक्षात येत आहे. म्हणजे मी हे सांगत आहो, जर फॉर्म्युले पाठ नसेल तर एकही गणित सॉल्व्ह होत नाही. ओके. ठीक. म्हणून व्यवस्थित लक्ष द्यायचं. आणि भूमितीचे नक्की आजकाल ट्रेंड झाला, भूमितीचे गणित विचारते, है ना. ठीक. चला पहा मग घनफळ, तर इष्टिका चितीचे घनफळ बरोबर एकमेव फॉर्म्युला, एकमेव आकृती, लांबी, रुंदी, उंची. म्हणून घनफळाचा फॉर्म्युला असेल L × B × H. लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची म्हणजे इष्टिका चितीचे घनफळ. पडत आहे. लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची, लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट. लांबी, रुंदी, उंची म्हणजे इष्टिका चितीचे घनफळ. लक्ष देऊ आपण पहा. त्याच्यानंतर इष्टिका चितीचे आपण असं म्हणू एकूण पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ, है ना. पहा, इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर. आता एकूण पृष्ठफळ काढायचा म्हणजे जो बॉक्स आहे इष्टिका चिती आकाराचा तो पॅक करायचा आहे गिफ्ट पेपरनं, है ना. मग आता जेव्हा पॅक करू तेव्हा आपण समजा असा खाली कापड ठेवला, कागद, त्याच्यावर तो बॉक्स ठेवला, कागद ठेवला त्याच्यावर बॉक्स ठेवला, म्हणजे खालचा भाग काय होऊन जाईल, पॅक. खालचा भाग म्हणजे लांबी गुणिला रुंदी, आयत, आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी प्लस. ओके. इथपर्यंत. मग आता आपण तो बॉक्स असा करू, पॅकिंग पेपर इमॅजिन करू, असा पॅक करू, म्हणजे हा भाग पॅक करू. ओके. ठीक. मग हा आहे लांबी गुणिला रुंदी, तर आयत आहे ना, तर H × P किंवा P × H, लांबी गुणिला रुंदी प्लस. त्याच्यानंतर आपण इकडून पॅक करू, है ना, असा केला. आता इकडून पॅक करू बॉक्स, म्हणजे हाही सुद्धा काय लांबी गुणिला रुंदी, है ना. ठीक. मग याला पण म्हणू आपण B × H प्लस, कारण ही याची H आहे आणि ही B आहे, है ना. B × H. आता त्याच्यानंतर आपण समोरून घेऊ, मागून घेऊ. हा फ्रंट, तो बॅक. मग हा सुद्धा L × H, है ना. ठीक. मग L × H आणि माग सुद्धा L × H प्लस. आता राहिला वरचा भाग, है ना. ठीक. तो होते L × B, है ना, LB. मग आता इथं ऑब्झर्व करा, दोन बाजू, दोन बाजू, दोन बाजू,
है ना. म्हणजे इथं होईल 2 LB, LB अधिक LB 2 LB. कसं सर आहे ना, पहा खालचा भाग वरचा भाग सारखा असताना पॅक केला तर मग LB का घेतलं, कारण आयत आहे ना खालचा, तर आयत म्हणजे लांबी गुणिले रुंदी आयताचं क्षेत्रफळ. मग खालचा भाग वरचा भाग लांबी गुणिले रुंदी 2 वेळेस. आता एक हा भाग हा भाग, मग लांबी गुणिले रुंदी B इंटू H हा भाग भेटल, हे क्षेत्रफळ भेटल लांबी गुणिले रुंदी है ना. तो झाला BH 2 BH प्लस आता हा फ्रंट आणि मागचा भाग है ना, हा फ्रंट म्हणजे असा होईल, लक्षात येते पूर्ण, म्हणजे हा झाला L आणि हा झाला H म्हणून HL 2 प्लस 2 HL. आता याच्यातून 2 काय निघते कॉमन है ना. नाही मग 2 LB अधिक BH अधिक HL. हे झालं इष्टिकाचितीच्या एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला. कसा तयार होते तर असा तयार होते. आपल्याला हा पाठ करणे आहे 2 LB अधिक BH अधिक HL. लक्षात कसं ठेवायचं द्या लक्ष पहा. आपल्याकडे इष्टिकाचितीमध्ये एकमेव LBH आहे, LBH है ना, द्या लक्ष पहा LBH. मग पहिले घ्यायचं LB, मग घ्यायचं BH आणि मग घ्यायचं HL. ABC, AB BC CA किंवा AC असंच LB BH HL है ना. म्हणजे फॉर्म्युला पाठ करायचा असेल एकूण पृष्ठफळाचा तर 2 बाहेर, कारण 2 साइड आहे कंसात LB प्लस BH प्लस HL. ओके इथपर्यंत ठीक. आता परत या इष्टिकाचितीला एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे कर्ण. इष्टिकाचितीचा कर्ण म्हणजे पहा, समजा ही खोली असेल मोठी, त्याच्यात जास्तीत जास्त किती मीटर लांब खांब ठेवू शकतो असं गणित आहे. एका इष्टिकाचितीची लांबी रुंदी उंची दिली असेल, त्या खोलीत जास्तीत जास्त किती मीटर लांब खांब ठेवू शकतो. मग आता आपण असा खांब ठेवू शकतो जास्तीत जास्त, असा है ना. ठीक, असा खांब जास्तीत जास्त. ओके ठीक, म्हणून तो काय झाला कर्ण. येते लक्षात. ठीक, म्हणून कर्णाचा फॉर्म्युला नेहमी परमनंट लक्षात ठेवा की भूमितीमध्ये, इष्टिकाचितीतच नाही भूमितीमध्ये कर्णाचे फॉर्म्युले वर्गमुळाच्या आतमध्ये असतात. ओके वर्गमुळाच्या आतमध्ये. आता L वर्ग अधिक B वर्ग अधिक H वर्ग हा फॉर्म्युला लक्षात ठेवणे आपल्याला. वर्गमुळाच्या आतमध्ये L. आता मला सांगा इष्टिकाचिती युनिट आहे, या युनिट मध्ये लांबी रुंदी उंचीच आहे, तर याच्यात सर्व फॉर्म्युल्यात LBH येईल. मग वर्गमुळाच्या आतमध्ये LBH फक्त प्लस कर जा आणि सर्वांचा काय घ्यायचा वर्ग. वर्गमुळाच्या आतमध्ये L वर्ग अधिक B वर्ग अधिक H वर्ग. ओके इथपर्यंत. आता या प्रत्येकाला एकक सुद्धा असेल युनिट, कारण लांबी दिली असेल समजा 10 मीटर मध्ये, रुंदी पण दिली असेल मीटर मध्ये आणि उंची पण दिली असेल मीटर मध्ये. जर लांबी रुंदी उंची मीटर मध्ये दिली असेल तर घनफळाचा जे एकक येईल ते येईल मीटरचा घन. घनफळाचे एकक मीटर क्यूब, घन मीटर क्यूब, कारण मीटर गुणिला मीटर गुणिला मीटर मीटरचा घन. जर लांबी रुंदी उंची सेंटीमीटर मध्ये दिली असेल तर एकक येईल सेंटीमीटरचा क्यूब. समजलं. घनफळाचं पृष्ठफळाचे एकक येईल मीटर मध्ये असेल तर मीटरचा स्क्वेअर किंवा सेंटीमीटरचा स्क्वेअर. ओके ठीक. एकक आणि कर्णाचे एकक येईल मीटर किंवा सेंटीमीटर, कारण जास्तीत जास्त किती मीटर लांब खांब बसत मीटर मध्ये. ओके घनफळाचे एकक कुठे, कोणती आकृती घ्या, वृत्तचिती घन कोणती, घनफळाचे एकक क्यूब मध्ये, पृष्ठफळाचे एकक स्क्वेअर मध्ये आणि कर्णाचे एकक फक्त मीटर किंवा सेंटीमीटर. ओके ठीक. आता हे झालं इंग्लिश मध्ये मीटर घन. मीटर घनला मराठीत म्हणते घन मीटर, घन मीटर. सेंटीमीटर घनला येते घन सेंटीमीटर, घ सेमी, घन सेंटीमीटर.
पृष्ठफळाचे एकक मीटर वर्ग, मराठीत त्याला म्हणते चौरस मीटर, मीटर वर्गला चौरस मीटर, आणि सेंटीमीटर वर्गला म्हणाल चौसेमी, चौरस सेंटीमीटर, आणि याला मीटर सेंटीमीटर. ओके इथपर्यंत घ्या, लिहून घ्या बरोबर की एक इष्टिका चिती आहे जिची लांबी दिली, रुंदी दिली, उंची दिली, आणि तिचं सगळ्यात पहिले काय काढा म्हणते, घनफळ काढा, घनफळ. मग आता साहजिकच आपल्याला घनफळाचा फॉर्म्युला पाठ आहे ना, मग इष्टिका चितीचे घनफळ बरोबर लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची, LBH. मग लांबी रुंदी उंची, लांबी किती आहे 16, रुंदी किती आहे 14, उंची किती आहे 7 झालं. आता 16 गुणेला 14 गुणेला 7 करू, पहा 6 चूक 24, 1 2 2 गुणेला किती 7. आपण पहा 16 गुणेला 14 शिकलो है ना. एकक स्थानच्या अंकाची बेरीज 10, दशक स्थानचे अंक सारखे, गुणाकाराच्या पद्धती घेतल्या आपण है ना. ठीक, आता 7 चौक 28 8, पुन्हा 2, 7 2 14 आणि 2 16, 6 1, 7 2 14 15, 1568. आता राहिलं एकक, मीटर मीटर मीटर, म्हणून घनफळाचे एकक काय असेल, मीटर क्यूब. हे राहील आपलं उत्तर. घनफळ काढा म्हटलं फक्त एका मार्क साठी तो है ना. ते पण आपण अभ्यास करत आहोत म्हणून पूर्ण गणित सॉल्व्ह करू. ओके, आता विचारलं आपल्याला एकूण पृष्ठफळ है ना. एकूण पृष्ठफळ बरोबर पहिले शिकून घेऊ. पहा 2 लांबी अधिक रुंदी, ओके हा फॉर्म्युला आहे, 2 LB अधिक BH अधिक HL है ना. ठीक, मग 2 आता LB म्हणजे 16 गुणिला 14 प्लस 14 गुणिला 7 प्लस 7 गुणिला 16. समजलं झालं, व्हॅल्यू पुट करणे फक्त. बरं आता 2, आता 6 चूक 24, 1 2 2, 7 चूक 28 8, 2 7 1 7 2 9. आता साइन 7 42 चे 2 4, 7 1 7 4. ओके इथपर्यंत ठीक. तुमचे पाडेपाठ असून डायरेक्ट लिहा. 2 आता 8 2 9 4 14 4, परत 1 9 1 10, 10 3 13 3, पुन्हा 1 2 2 4. आता 2 न काय करा गुणा, 4 2 8, 3 2 6, पुन्हा 4 2 8, 868. आता राहिलं 1 है ना. ठीक, तर मीटर 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 आहे, पृष्ठफळाचे एकक काय असेल, मीटरचा वर्ग, चौरस मीटर झालं. आता या गणितात लांबी दिली 10 सेंटीमीटर, लक्ष द्या मी काय सांगत आहे. लांबी दिली 10 सेंटीमीटर, रुंदी दिली 4 सेंटीमीटर, उंची दिली 3 सेंटीमीटर, आणि त्यांनी म्हटलं मापाच्या विटेचे पृष्ठफळ शोधा. हे गणित समजा पेपरला आलं. आता टॉपिक सुरू आहे इष्टिका चिती म्हणून माहित आहे, पण गणित पेपरला आलं. इथं काही वाक्य आहे काय, इष्टिका चिती घन वगैरे आहे वाक्य, कसं समजन आपल्याला ही इष्टिका चिती आहे की काय, लक्षात येतं काय म्हणत आहोत. कारण पेपरला गणित आहे समजा, इथं काहीच नाही दिलं, पण आपल्याला माहित आहे आधीच अभ्यासला आपण है ना. ते कशासाठी की एकमेव आकृती आहे जिला लांबी रुंदी उंची आहे, ती कोणती, इष्टिका चिती है ना. ठीक, म्हणजे जी आकृती लांबी रुंदी उंची आहे तिला म्हणतो आपण इष्टिका चिती. आणि आपल्याला माहित आहे वीट ही इष्टिका चिती आकाराची असते है ना. ठीक, म्हणून म्हणा लागल की इष्टिका चितीचं पृष्ठफळ काढा असं म्हटलं त्यांनी. लांबी 10, रुंदी 4 आणि उंची 3 है ना. विटेचे पृष्ठफळ काढा म्हणजेच इष्टिका चितीचे पृष्ठफळ बरोबर. आता फॉर्म्युला वापरा लागल 2 LB अधिक BH अधिक HL. ओके ठीक, मग 2 लांबी गुणेला रुंदी अधिक रुंदी गुणेला उंची अधिक उंची गुणेला लांबी है ना. ठीक, मग आता 2 10 चौक 40 प्लस 4 त्रिक 12 प्लस 9 त्रिक 30. मग हे होईल 2 गुणेला 4 है ना. किती होईल, 4 आणि 5 आणि 3 8, 82, 2 2 4, 8 2 16, 164 काय दिलाय, सेंटीमीटर. म्हणून म्हणा लागल चौरस सेंटीमीटर म्हणजेच सेंटीमीटरचा वर्ग. ठीक, घ्या. आता असं गणित आहे की एका पाण्याची टाकी आहे जिची लांबी रुंदी आणि उंची दिली आहे, त्यात किती लिटर पाणी मावेल.
मग काय काढणे आपल्याला? घनफळ. किती लिटर पाणी मावेल म्हणजे काय काढणे? घनफळ. मग आता टाकी कोणत्या आकाराची आहे? इष्टिकाची त्या आकाराची. कशी काय सर? कारण तिथं लांबी, रुंदी, उंची दिलाय है ना. ठीक. मग आता ही टाकी आहे इष्टिकाची त्या आकाराची, मग नक्कीच मला काय काढणे? घनफळ. आणि इष्टिका चितीचे घनफळ बरोबर लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. मग लांबी दिली आपल्याला है ना, किती? तर 40 सेंटीमीटर गुणेला रुंदी दिली आहे 20 सेंटीमीटर गुणेला उंची दिली आहे 30 सेंटीमीटर. लक्ष द्यायचं. आता 4 2 8 8 3 24 किती झाले? 24,000 है ना. 24,000 काय? लिटर नाही. हे काय आहे? सेंटीमीटर सेंटीमीटर सेंटीमीटर. म्हणून काय म्हणा लागल? सेंटीमीटरचा क्यूब है ना. म्हणजे याचं एकक झालं घनफळाचं सेंटीमीटरचा घन. मराठीत काय लिहितो? घ से मी. घन सेंटीमीटर. घ सेमी. लक्ष द्यायचं शिकवताना पहिले है ना. ठीक. म्हणजे 24,000 सेंटीमीटरचा घन आहे. पण आपल्याला प्रश्न काय केला? किती लिटर पाणी मावेल मध्ये. लिटर. लिटर मध्ये सांगा लागेल ना है ना. ठीक. हे कशात आहे? सेंटीमीटर घन मध्ये आहे ना. ओके. ठीक. म्हणून एक कन्सेप्ट फक्त लक्षात ठेव जा की 1 लिटर म्हणजे होते 1000 सेंटीमीटरचा घन. ज्या पद्धतीने आपण लक्षात ठेवतो की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर है ना, तसंच 1 लिटर म्हणजे होते 1000 सेंटीमीटरचा घन. मग जर 1 लिटर म्हणजे होते 1000 सेंटीमीटर घन, तर 24,000 सेंटीमीटरचा घन आहे. तर किती लिटर पाणी मावेल? समजलं? मग x बरोबर काय करू? 24 1 24,000 भागेला किती? 1000. 3 0 झाले कॅन्सल. किती लिटर पाणी मावेल? मग 24 लिटर पाणी मावेल. समजलं? घ्या मग. आता या गणितात लांबी दिली आपल्याला 8 मीटर. लक्ष द्या. लांबी दिली 8 मीटर. रुंदी दिली आहे 7 मीटर आणि उंची दिली आहे 6 मीटर. ओके. लांबी, रुंदी, उंची. मग आता टाकीची धारकता काढा असा शब्द आहे. धारकता काढा याचा अर्थ त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल. मग किती लिटर पाणी मावेल तर आपण डायरेक्ट नाही काढू शकत. पहिले तर काय काढा लागेल? घनफळ है ना. धारकता काढा म्हणजे काय काढणे आहे? घनफळ. मग आता इष्टिका चितीचे घनफळ LBH. मग लांबी गुणेला लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. ओके. ठीक. 8 7 56 गुणेला 6. 6 6 36. 6 5 30 आणि 3 33. आता 336 लिटर का नाही? ऑप्शन मध्ये लिटर असन. हे 336 ऑप्शन मध्ये असन. गडबड करायची नाही. एकक काय येईल आता? मीटरचा क्यूब. किंवा मराठीत जर लिहायचं असलं तर काय लिहिणार? घन मीटर. ओके. इथपर्यंत म्हणजे 336 मीटर घन किंवा घन मीटर. ओके. ठीक. मग आता आपल्याला तर उत्तर लिटर मध्ये काढायचं आहे. मग आपल्याला माहित आहे 1 लिटर म्हणजे होते 1000 सेंटीमीटरचा घन. ओके. मीटर घन नाही. लक्ष देत आहे? मीटर घन वेगळं, सेंटीमीटर घन वेगळं. ओके. ठीक. मग पहा मी थोडसा छोटासा कन्सेप्ट सांगतो. पहा. मग 1 मीटर म्हणजे होते 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे होते 100 सेंटीमीटर. ओके. ठीक. मग आता 1 मीटर गुणेला 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर गुणेला 100 सेंटीमीटर. येतं लक्षात? म्हणजे 1 मीटर काय होते? 1 मीटरचा स्क्वेअर म्हणजे 100 गुणेला 100 10,000 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ओके. ठीक. आता 1 मीटर
गुणिला 1 मीटर गुणिला 1 मीटर म्हणजे 100 गुणिला 100 गुणिला 100 सेंटीमीटर जागे व्हावी असं लिहिलं आपण. ते 100 सेंटीमीटर 100 सेंटीमीटर 100 सेंटीमीटर आहे ना. ते मग 1 गुणिला 1 गुणिला 1 म्हणजे 1 मीटरचा घन म्हणजे 100 100 100 एकावर किती झिरो 6 झिरो. ओके 2 आणि 2 4 आणि 1 5 सेंटीमीटरचा घन. समजला का. म्हणजे मीटर घन 1 मीटर घन म्हणजे होते एकावर 6 झिरो 10 ला सेंटीमीटरचा घन किंवा याला लिहिल्या जाते 10चा घातांक 6 सेंटीमीटरचा घन. पडलं ठीक. म्हणून मीटर घनाचं रूपांतर सेंटीमीटर घन मध्ये करताना है ना मीटर घनाला 10चा घातांक 6 न गुणतो आपण. समजलं ठीक. म्हणजे इथं शॉर्टकट काय म्हणा लागेल मीटर घनचे रूपांतर सेंटीमीटर घन मध्ये करण्यासाठी है ना मीटर घनाला 10चा घातांक 6 ने गुणने. का गुणने तर हा तो कन्सेप्ट. पडलं ते 1 मीटर घन म्हणजे होते 10चा घातांक 6 सेंटीमीटर घन. ओके ठीक. म्हणून आपल्याला म्हणा लागल 336 मीटर घन म्हणजेच 336 गुणिला 10चा घातांक 6 म्हणजे एकावर किती झिरो 6 झिरो. हे काय होईल सेंटीमीटरचा घन. एवढे सेंटीमीटर घन पाणी मावते आपल्याला लिटर काढायचं. मग आता पुन्हा तो कन्सेप्ट काय की 1 लिटर म्हणजे 1000 सेंटीमीटरचा घन. पडलं होते. म्हणून काय करायला लागेल 336 वर किती झिरो 6 झिरो है ना. त्याला कितीनं भागा लागेल 1000 न तर 3 लाख है ना 36,000 लिटर काय मावेल पाणी मावेल. समजलं गणिताचं उत्तर है ना. एक असं काढायला. आता किंवा तुम्ही डायरेक्ट शॉर्टकट कसं करू शकता 336 वर सरळ सरळ 3 झिरो देऊन द्या. समजलं काय म्हणत आहोत. कारण मला माहित आहे 6 झिरो द्या आणि अजून 3 झिरो न भागा. लक्षात येत आहे. मग एकदाच है ना तुम्ही किती झिरो लावून द्या 3 झिरो. इथंच गणित थांबते. पण हे मला शिकवायचं होतं ना कन्सेप्ट है ना. पेपर मध्ये तुम्ही असं करा मीटर घनाचं रूपांतर डायरेक्ट लिटर मध्ये करायचं असेल तर सरळ सरळ याच्यावर किती झिरो द्या 3 झिरो. एवढे लिटर पाणी मावे. समजलं. घ्या मग. आता या गणितात आहे ना हे जे गणित दिलाय या गणितात आपल्याला काय म्हटलं खोक्यास बाहेरून रंग लावण्यास किती रुपये खर्च आहे. काय काढा म्हटलं पृष्ठफळ काढा म्हटलं घनफळ काढा म्हटलं नाही. तुम्ही शोधा तुम्हाला काय काढायचं आहे. लक्षात आलं. असं गणित असं पेपरला. आता इथं खोका पण कोणत्या आकाराचा आहे तेही दिलं नाही. म्हणजे आपला टॉपिक सुरू आहे आपल्याला माहित आहे इष्टिकाची तीच आहे पेपरच्या वेळेस है ना. लक्षात येत आहे कोणत्या प्रकारचं गणित असन है ना. हे कसं समजाल तर आपल्याला माहित आहे एकमेव आकृती ज्याला लांबी रुंदी उंची ती म्हणजे इष्टिकाची ती है ना. ठीक. मग कन्फर्म हे गणित इष्टिकाची ते आकाराचं ज्याच्यामध्ये लांबी दिली आहे 10 सेंटीमीटर है ना. ठीक. त्याच्यानंतर रुंदी दिली आहे 4 सेंटीमीटर आणि उंची दिली आहे 3 सेंटीमीटर. ओके चला पहा. मग आता मला यावेळेस काय काढायचं आहे पृष्ठफळ. कारण बाहेरून पृष्ठभागाला फक्त रंग द्यायचा आहे है ना. ते म्हणून काय काढण्या पृष्ठफळ. पृष्ठफळाचा फॉर्म्युला 2LB अधिक BH अधिक HR. 2LB 10 गुणिला 4 तुम्ही पेपर मध्ये 40 म्हणू शकता प्लस 4 गुणिला 3 प्लस 3 गुणिला 10. पडलं ठीक. आता 2 40 अधिक 12 अधिक 30
आता 2 गुणेला 4 5 5 3 8 82, 2 2 4 8 2 16 164. काय 164? सेंटीमीटर 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 सेंटीमीटरचा वर्ग. पृष्ठफळाचं एकक स्क्वेअर असतं है ना. ठीक. मग आता मराठीत लिहायचं असेल तर याला लिहिते चौसेमी, चौरस सेंटीमीटर. ओके. ठीक. आता पाहू आपण प्रश्न काय म्हणते. तर 15 रुपये प्रति चौरस सेंटीमीटर, एका चौरस सेंटीमीटरला 15 रुपये, तर 164 चौरस सेंटीमीटरला किती रुपये खर्च है ना. ठीक. म्हणून आता काय करायला लागल, एकूण खर्च जर काढायचा असेल तर काय करायला लागल, 164 ला किती न गुणा लागल, 15. ओके. ठीक. 15 चौक 706, 15 सक 90 696 9, 15 1 15 15 9, 2460 रुपये काही खर्च. समजलं. घ्या मग. आता या गणितात लांबी दिली 12 मीटर, रुंदी दिली 9 मीटर आणि उंची दिली 8 मीटर. द्या लक्ष पहा. आता याच्यात असं म्हणू आपण की ही आहे आपली वृत्तचिती किंवा इष्टिकाचिती आकाराची खोली असं म्हणू. ठीक आहे. ही आपली खोली. याच्यामध्ये जास्तीत जास्त खांब म्हणजे कसा, असा कर्ण है ना. या इष्टिकाचितीचा कर्ण काढणे म्हणजेच जास्तीत जास्त खांब मावणे. पडलं. ठीक. मग आता इष्टिकाचितीचा कर्ण याचा आपला फॉर्म्युला पाठ लागत है ना. मग कर्णाचा फॉर्म्युला काय, वर्गमुळाच्या आतमध्ये एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. हा आहे आपल्या इष्टिकाचितीचा कर्णाचा फॉर्म्युला है ना. काय पाहिला आपण कर्णाचा फॉर्म्युला, की वर्गमुळाच्या आतमध्ये एल वर्ग अधिक बी वर्ग अधिक एच वर्ग. ओके. ठीक झालं. मग आता वर्गमुळाच्या आतमध्ये एल, एल म्हणजे 12चा वर्ग अधिक बी म्हणजे 9चा वर्ग अधिक एच म्हणजे 8चा वर्ग. ओके. ठीक. आता पहा 12चा वर्ग किती रे, 144, 9चा वर्ग 81, 8चा वर्ग 64, सर्वांची बेरीज है ना. म्हणजे वर्गमुळाच्या आतमध्ये 4 आणि 5, 5 आणि 4 9 है ना. परत 8 आणि 4 12 आणि 6 18 8, परत 1 2 8 9. म्हटलं इथपर्यंत. आता 289 चं वर्गमूळ किती, 17. म्हणजे काय होईल, किती मीटर खांब मावेल, 17 मीटर. मीटर का, कारण मीटर मध्ये एकक आहे ना. ते म्हणून 17 मीटरचा खांब असला तो मावेल. समजलं. ते घ्या मग. आता या गणितात है ना काय म्हटलं आपल्याला, की एक लक्ष द्या पहा, एक आपल्याला भिंत बांधायची आहे मोठी है ना. आता एक भिंत बांधायची आहे. आता ही भिंत सुद्धा कशी आहे, इष्टिकाचिती आकाराची. भिंत इष्टिकाचिती आकाराची है ना. आता या भिंतीला, आता वीट आपली माहिती आहे, आपल्या वीटला लांबी रुंदी उंची असते है ना. मग आता हे भिंत बांधायची आहे म्हणजे विटा पूर्णच्या पूर्ण आतमध्ये ठेवा लागेल ना. भिंतीला फक्त चिपकवणार आपण नाही, कारण एक वीट, ती वीट सुद्धा वृत्तचिती आकाराची, दुसरी वीट है ना. असं करत करत आपल्याला काय बांधायची आहे, भिंत है ना. पूर्ण भिंत बांधत न्यायची आहे. आणि ही भिंत है ना, प्रत्येक विटीचं माप सुद्धा दिलंय. विटीचं माप दिलं, लांबी रुंदी उंची. भिंतीचं पण माप दिलं, लांबी उंची रुंदी है ना. आता इथं मोठ्या घनपडाला, आता मोठं घनपड कोणाचं असेल, भिंतीचं. मग भिंतीच्या घनपडाला एका विटेच्या घनपडानं भागा लागल आणि जेवढा भाग जाईल तेवढा त्याच्यामध्ये काय मावल, विटा. समजलं. ते म्हणून विटांची संख्या जर काढायची असेल, विटा किती मावेल हा काही वेगळा फॉर्म्युला नाही. लक्षात येत आहे. एका गोष्टीत दुसरी गोष्ट पूर्णच असेल. जसं जागा आहे एक मोठी, तिथे किती खुर्च्या मावेल
तर आपल्याला काय करावं लागेल, त्या जागेच्या क्षेत्रफळाला एका खुर्चीच्या क्षेत्रफळानं भागा लागल. इथं क्षेत्रफळ का, कारण जागेला क्षेत्रफळ आहे. लक्षात येत आहे. म्हणजे आपल्याला उद्या जाऊन फरशांची संख्या विचारल है ना, जेव्हा आपण आयत शिकू किंवा चौरस शिकू है ना, फरशांची संख्या किती फरशा मावेल, तर जागेच्या क्षेत्रफळाला एका फरशीच्या क्षेत्रफळानं भागा लागल. जेवढा भागाकार येईल तेवढं आपल्या गणिताचं काय असेल उत्तर. समजत आहे. तर मग इथेच मोठ्या भिंतीच्या घनफळाला एका विटेच्या घनफळानं, इथं घनफळ का, कारण ही आहे इष्टिकाची ती आकाराची आणि हिला काय असते, घनफळ. लक्षात येत आहे. ठीक. म्हणून विटांची संख्या जर काढायची असेल तर भिंतीचे घनफळ भागेला एका विटेचे घनफळ. पडलं. म्हणजे भिंतीच्या घनफळाला एका विटेच्या घनफळानं भागा लागल. आता सेपरेट पहिले घनफळ नका काढू आणि मी सांगतो तसं करा. भिंतीचं घनफळ म्हणजेच इष्टिकाची तिचं घनफळ, लांबी रुंदी उंची. बरं, आता कधी कधी पहा इथं लांबी सेंटीमीटर मध्ये, ही लांबी मीटर मध्ये आहे. चालन काय, नाही. आपल्याला एकक सारखं करायला लागल. मग आपण मागं पाहिलं है ना मागच्या गणितात की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, मग 8 मीटर म्हणजे 800 सेंटीमीटर. म्हणून आता इथं वापरायला लागल 800 गुणेला लांबी गुणेला उंची 600 गुणेला हे ऑलरेडी कशात आहे सेंटीमीटर मध्ये 22.5 लांबी रुंदी उंची भागेला आणि विटेचं घनफळ ही लांबी रुंदी उंची, पण इथं लांबी वेगळी 25 सेंटीमीटर है ना. ठीक. रुंदी 11.25 सेंटीमीटर, उंची 6 सेंटीमीटर. समजत आहे. झालं. भाग जाते भाग द्या. 11.25 एक 11.25 11.25 दोन्ही 11.25 ला 2 न गुणा 5 दोन्ही 10 0 2 दोन्ही 4 आणि 5 11 दोन्ही 22 22.50 म्हणजेच 22.5. ओके. ठीक. 6 1 6 6 100 25 1 25 25 चौक 100. ओके. झालं. आता शिल्लक राहिला आपल्याकडे 800 गुणेला 4 गुणेला 2 4 दोन्ही 8 8 64 6400. म्हणून किती विटा लागतील, 6400 विटा लागतील. वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कंटेनरची धारकता है ना. ठीक. मग धारकता याचा अर्थ है ना, धारकता याचा अर्थ ठीक काय दिला, 1.568 घन सेंटीमीटर म्हणजे मीटरचा घन. धारकता म्हणजे घनफळ है ना, घनफळ. किती लिटर पाणी मावेल धारकता है ना. रे मग आता पहा इथं मीटरचा घन दिलाय म्हणजे हे एक्झॅक्ट घनफळ आहे आणि घनफळाचा फॉर्म्युला इष्टिकाची तिच्या लांबी गुणेला रुंदी गुणेला उंची. मग घनफळ दिला आपल्याला 1.568 बरोबर. लांबी किती दिली आहे, तर ती दिली आपल्याला 1.6 मीटर गुणेला रुंदी किती दिली आहे 1.4 मीटर आणि काय काढायचं आहे उंची. ओके. ठीक. उंची किती, आता पहा ही मीटर आहे, ही मीटर आहे, ही मीटरचा घन एकक सारखं आहे है ना. मग आता या दोघांचा गुणाकार तुम्ही डायरेक्ट करू शकता. पहा 1.568 बरोबर 6 चूक 24 1 2 2 2.24 गुणेला किती 8. हा गुणाकार आपण सगळे स्टार्टिंगला शिकतो बरोबर. ठीक. एकक स्थानच्या अंकाची बेरीज 10, दशक स्थानचे अंक सारखे असेल तर है ना. ठीक. मग हा गुणाकारातला इकडे जाऊन कुठे जाईल 1.568 भागेला 2 किती 24 बरोबर किती रे याच. आता पॉइंट नाही असं समजून पहिले भाग देऊ, मग पॉइंट अरेंज करू. अपूर्णांकात शिकलो आपण है ना. मग आता कितीचा भाग जाते तर 7चा. 2 7 14 होते ना. पहा 224 गुणेला 7 करून पाहू. 7 2 14 7 चूक 28 28 8 परत 2 7 2 14 आणि 2 16 7 2 14 ने 15. पहा 500 1528 कितीचा भाग गेला 7चा.
आता राहिला प्रश्न गणित आहे पॉइंटचं. दशांश अपूर्णांकात आपण हे शिकलो, अंश स्थळाची संख्या वर जास्त खाली कमी, 3 मधून 2 गेला 1, म्हणून 1 घरानंतर काय देतो आपण पॉइंट. तर याचे उत्तर येते 0.7 मीटर. म्हणून त्या कंटेनरची उंची किती येते 0.7 मीटर. घ्या.